चला, पुढचा टॉपिक आपण आज बघतोय तो म्हणजे कॅलेंडर. याच्यावर दोन प्रकारचे प्रश्न येतात आपल्याला. एक तर तुम्हाला डायरेक्ट डेट देतात आणि त्याचा वार विचारतात, किंवा रेफरन्स असतं, या तारखेला हा वार आहे तर त्या तारखेला किती. ठीक आहे, या दोन प्रकारचे प्रश्न असतात आणि इतर पण काही प्रश्न असतील तर आपण हळूहळू ते बघूया. आता मी तुम्हाला याची कन्सेप्ट सांगतो. पहिल्यांदा पूर्ण कॅलेंडर टॉपिक तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की कोड पाठ करा, हे करा, ते करा, ह्या महिन्याचा हा कोड, 10 आकडे नंबर, 12 आकडे नंबर पाठ करा. तर ते काही उपयोगाला होत नाही. तुम्हाला ते लेक्चर पुरतं ते लगेच सुटतं, 2 सेकंदात उत्तर. त्याची काही गरज नाही. आपल्याला पाठ करून कधी काही करायचं नाही. अख्खं गणित शिकलो आपण, काय पाठ केलं का? नाही. नुसतं आपलं आणि त्यांचं. कॅलेंडर मध्ये पण सेम. तर कॅलेंडर शिकताना आपल्याला एक कन्सेप्ट शिकायची ते म्हणजे ऑड डेज. ती म्हणजे ऑड डेजची कन्सेप्ट. तर ऑड डेज म्हणजे काय? पूर्ण आठवड्यानंतर शिल्लक राहणारे दिवस. पूर्ण आठवड्यानंतर पूर्ण आठवड्यानंतर शिल्लक राहणारे दिवस. पूर्ण आठवड्यानंतर शिल्लक राहणारे दिवस, ह्याला काय म्हणतो आपण? ऑड डेज म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एक आठवडा कितीचा असतो आपला? 7 दिवसांचा. जर मग माझ्याकडे 10 दिवस असतील तर 10 दिवसाचे ऑड डेज किती? त्याला 7 न भागायचं. 7 एक्के 7, उरले किती? 3. थोडक्यात ऑड डेज म्हणजेच काय? 7 न भागून उरणारी बाकी, ह्याला काय म्हणतो आपण? ऑड डेज. जर माझ्याकडे 20 दिवस असतील तर ऑड डेज किती? 7 दुने 14, उरले किती? 6. जर माझ्याकडे 22 दिवस असतील तर काय ना, 7 त्रिक 21, उरला किती? 1. आणि माझ्याकडे जर 35 दिवस असतील तर 7 5 35, उरले किती? 0. म्हणजे ऑड डेज किती आले? 0 आले. कळालं? मग जर जेव्हा मी तुम्हाला म्हणतोय की आज सोमवार आहे, 10 दिवसांनी कुठला वार असेल, तर तुम्ही 10 दिवस पुढे जायचं नाही, तुम्ही 3च दिवस पुढे जायचं. कारण प्रत्येक 7 दिवसांनी तोच वार येणार आहे, एक्स्ट्राचे वरचे 3 पुढे जायचं. आज सोमवार असेल, 20 दिवसांनी कुठला वार असेल तर तुम्ही काय करायचं? 6 दिवस पुढे जायचं. आज सोमवार असेल, 22 दिवसांनी कुठला वार असेल तर 1 दिवस पुढे जायचं. आज सोमवार आहे, 35 दिवसांनी कुठला वार? सोमवारच. आणि प्रत्येक 7 दिवसांनी तोच वार येतो. म्हणून मग लहानपणी आपल्याला काय म्हणायचे की 1 जानेवारी 2001 ला जर सोमवार असेल तर 1 जानेवारी 2002 ला कुठला वार? मंगळवार. 1 दिवस पुढे जायचं. का 1 दिवस पुढे जायचो? तर एका वर्षाचे ऑड दिवस असतात 1. कसं सांग? 1 वर्ष म्हणजे किती? 365 दिवस असतात एका वर्षात, बरोबर? म्हणजे 365 ला जर मी 7 न भागलं तर काय येते? 7 5 35, उरला 1. 7 दुनी 14, उरला 1. म्हणजे 52 आठवडे आणि 1 ऑड दिवस. पटलं? म्हणून 1 ऑड दिवस यायचा म्हणून आपण काय म्हणायचो? 1 जानेवारी 2001 ला सोमवार आहे तर 1 जानेवारी 2002 ला कुठला वार? मंगळवार. 1 दिवसानं पुढे गेलो. 365 दिवस मोजत बसणार आहे का? नाही. आपण फक्त 7 दिवसापर्यंत मोजायचं. मग जर समजा एक लीप वर्ष असेल, तर त्याच्यात असतात 366 दिवस, म्हणजे 52 पूर्ण आठवडे. ऑड दिवस किती? पटलं का सगळ्यांना व्यवस्थित? बस ही ऑड दिवसाची कन्सेप्ट आहे. कळालं? आता एवढं पहिल्यांदा लिहून घ्या तुम्ही. कॅलेंडर टॉपिकचं नाव टाका, ऑड डेज टाका आणि एवढंच लिहून घ्या कन्सेप्ट मध्ये. झालं? चला, आता लीप वर्ष बघू आपण काय असतं लीप वर्ष. तर लीप वर्ष म्हणजे काय? लीप वर्षाची पूर्ण डेफिनेशन काय लक्षात घ्या. असं वर्ष की ज्या वर्षाला 4 न पूर्ण भाग जातोय, पण जर शतक वर्ष असेल तर कितीनं पूर्ण भाग गेला पाहिजे? 400 न पूर्ण भाग गेला पाहिजे. ही पूर्ण डेफिनेशन आहे. काय? साध्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जाणे, आणि जर शतक वर्ष असेल तर त्याला 400 ने पूर्ण भाग गेला तरच काय म्हणतो आपण? त्याला लीप वर्ष म्हणतो. बरोबर? म्हणजे फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय की 2004 4 न भाग जातोय, लीप वर्ष. 2016 लीप वर्ष. 2020 लीप वर्ष. आत्ताच 2024 लीप वर्ष आहे. ही साधी वर्ष आहेत. पण जर शतक वर्ष असेल तर लीप वर्ष कुठलं असते? 2000. त्याला 400 न जातोय. परत काय? 2400. परत काय? 2800. ठीक आहे. परत काय? 3200. ही सगळी काय झाली? लीप वर्ष झाली. आता सांगतो तुम्हाला, 1700 लीप वर्ष नाही. 1800 लीप वर्ष नाही.
1900 लीप वर्ष नाही, 2200 लीप वर्ष नाही, 2100 लीप वर्ष नाही. यांना 4 न भाग जातोय. 4ची कसोटी शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जातोय, पण हे लीप वर्ष नाहीत. जर शतक वर्ष असतील तर लीप वर्षांना कितीने भाग गेला पाहिजे? 400 न पूर्ण भाग गेला पाहिजे. आणि साधं वर्ष असेल तर 4 ने. तर लीप वर्षाची कन्सेप्ट काय असते? तर लीप वर्षामध्ये आपल्याला 29 फेब्रुवारी हा एक एक्स्ट्राचा दिवस मिळतो आणि त्यामुळे लीप वर्षामध्ये दिवस किती असतात? 366. कळलं? झालं. ही आहे लीप वर्षाची कन्सेप्ट. लीप वर्ष लिहून घ्या एवढं. हे बरेच जण चुकतात. बऱ्याच लोकांना 1800 आणि 2200 लीप वर्ष वाटतात, पण लीप वर्ष नाहीयेत ते. कळलं? आता एक तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो. रिपिटेशन कधी होतं? तर समजा 1 तारखेला जो वार आहे तो परत कुठल्या तारखेला येणार? 1 आणि 7 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22. ओके. तसं वर्षाचं पण म्हणतात. 2004चं कॅलेंडर परत कधी येईल किंवा 2003चं कॅलेंडर परत कधी येईल? तर त्यासाठी काय करायचं लक्षात ठेवा. 4k + 1, 4k + 2, 4k + 3 आणि इथं 4k. ठीक आहे. आता ते 4k म्हणजे काय? लीप वर्ष. आणि हे काय? लीप वर्षानंतरचं पहिलं वर्ष, लीप वर्षानंतरचं दुसरं वर्ष, लीप वर्षानंतरचं तिसरं आणि लीप वर्षानंतरचं किंवा लीप वर्षच थोडक्यात. बरोबर? मग याच्यात तुम्हाला ऍड करायचे असतात 6, याच्यात तुम्हाला 11, याच्यात 11 आणि याच्यात 28. एवढं एक लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे काय म्हणतोय? जर मी तुम्हाला विचारलं 2004 सारखं वर्ष पुन्हा कधी येईल? तर 2004 कशात बसेल? लीप वर्ष आहे म्हणजे शेवटच्या कप्प्यात. 2004 इथं बसेल. तर 2004 सारखं वर्ष परत कधी येईल? 28 वर्षाने येणार. म्हणजे 2032. पटलं का? समजलं? आता मी जर तुम्हाला म्हटलं 2001 चं वर्ष परत कधी रिपीट होईल? आता 2001 कुठे येणार? 2000 तर इथं आहे. म्हणजे 2001 परत इथं येणार. मग 2001 बरोबर. ते किती वर्षांनी रिपीट होणार? 2007. 6 वर्षांनी रिपीट होणार. परत मी म्हटलं तुम्हाला 2015 कुठे येणार सांगा मला? 2016च्या आधी आहे ना? 2016 लीप वर्ष म्हणजे 2015 तिसऱ्या कॉलम मध्ये येणार. 2015 आधी किती येणार? 11 वर्षांनी रिपीट होणार. म्हणजे कधी रे? 2026 ला. पटलं? मी तुम्हाला म्हटलं 2022 कुठलं वर्ष आहे? लीप वर्षानंतरचं दुसरं वर्ष आहे ना? 4k + 2 आहे. म्हणजे 2022 कुठे येणार? इथे येणार दुसऱ्या कॉलम मध्ये. ते पण किती वर्षांनी रिपीट होते? 11च वर्षांनी होतंय. म्हणजे हे कधी होणार? 2030. पटलं का? मग आता मी तुम्हाला कुठलं जरी दिलं तरी त्याचं तुम्हाला आलं पाहिजे. मला सांगा 1947 सारखं वर्ष कुठल्या वर्षी असेल? 1947. आता 1947 कुठला आहे? 1948च्या मागचा आहे. 1948 लीप वर्ष म्हणजे 1947 कुठं? तिसऱ्या कॉलम मध्ये. मग 1947 वर्ष किती वर्षांनी? 11 वर्षांनी. म्हणजेच 1958. पटलं का? समजलं? कळलं? हे एका 2-3 सेकंदातच सुटतंय. जसं दिवस 7-7 दिवसांनी होतं तसं वर्षांसाठी हा रूल आहे आपला. चला घेऊन घ्या ते. साध्या मेथडने खूप वेळ लागतो याला. या मेथडने एकदम व्यवस्थित सुटून जाईल तुम्हाला. झालं? दिलं सगळं? चला आता आपण कन्सेप्ट कडे जाऊ. आधी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण डायरेक्ट जर आपल्याला कुठला वार दिला तर त्याचं काय करायचं ते आपण बघू. सगळ्यात पहिल्यांदा आपण आजची तारीख काढूया. आज किती तारीख आहे? 28 जून 2025. आज आहे 28 जून 2025. मला डायरेक्ट या तारखेचा वार काढायचा. कॅलेंडर तर माणसानं बनवले, काय तर लॉजिक लावलं असेल. ठीक आहे. मग ऑड डेजच लॉजिक असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण 0 पासून सुरू करू. पहिल्या 100 वर्षात किती ऑड डेज आहेत काढूया. 100 वर्षात मला सांगा एका वर्षात किती ऑड डेज असतो? 1 आणि लीप वर्षात किती असतात? 2. मला 100 वर्षामध्ये 100 ऑड डेज तर असणार कारण प्रत्येक वर्षात एक ऑड डे तरी आहे. म्हणजे 100 वर्षामध्ये 100 ऑड डेज आहेत. आता मला पाहिजे ह्याच्यात लीप वर्ष किती आहेत? लीप वर्ष किती आहेत त्याच्यात? 24. 24 चोक 96 ना.
4चा भाग 100 लीप वर्ष आहे का? नाही. 25 100 असते, मान्य मला. 96 पर्यंत जायचं, कारण 100ला 400 ने भाग जातो का? नाही. म्हणजे 100 पर्यंत किती ऑड डेज आहेत? 24. 4, 8, 12. कसं मोजायचं? 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. थोडक्यात 4 न शेवटला किती पर्यंत भाग जातोय? 24 पर्यंत जातोय. म्हणजे लीप वर्ष किती? 24. म्हणजे टोटल ऑड डेज किती झाले? 100 आणि 24 124. आता तुम्हाला असं वाटेल सर लीप वर्षात तर 2 असतात, 24 दुनी 48 घ्या. अरे त्याच्यातलं एक एक ऑड डे इथंच घेतलं की आपण आधीच. मग तसं करायचं असेल तर तुला काय करायला लागलं असतं? 76 घ्यायला लागलं असतं इथं. बरोबर? 76 आणि 24 दुनी 48 करायला लागलं असतं. त्यापेक्षा हे बरं पडतंय. आणि लीप वर्ष कसे मोजायचे? 4 न भाग घालवला की लीप वर्ष, जे काय आकडा येईल ते. आता 124 कधी ऑड डेज असतात का? नाही. ऑड डेज फक्त 0 ते 6 पर्यंतच. त्याच्यावर नाही. म्हणजे ह्याला परत 7 न भाग घालवायचा. 7 1 7 उरले 5, 7 7 49 उरले 5. म्हणजे ऑड डेज किती झाले? 5. म्हणजे पहिल्या 100 वर्षापर्यंत ऑड डेज किती आहेत? 5. बरोबर? परत 200 वर्षापर्यंत ऑड डेज किती असणार? 5 आणि 5 10. पण 10 असतं का कधी? नाही. परत किती येणार? 3. परत 300 वर्षापर्यंत ऑड डेज किती असणार? 5 त्रिक 15. पण 15 असतं का कधी? नाही. म्हणजे 7 दुनी 14. उरला किती? एक ऑड डे झाला. 400 वर्षापर्यंत ऑड डेज किती? 5 चोक 20. पण आता 400 वर्ष ऑड डेज असणार आहे. म्हणजे 20 च्या ऐवजी काय येणार इथं? 21 येणार. आतापर्यंत 100, 200 आणि 300 ऑड डेज पकडले का आपण? नाही. म्हणजे इथं 20 च्या ऐवजी काय येणार? 20 अधिक 1 21. हे एक कुठलं आलं? 400 वर्ष पण लीप वर्ष आहे ना आता, त्याचा एक्स्ट्राचा. तर 20 आणि 21. 21 म्हणजेच किती? 0. म्हणजे आपल्याला काय कळालं? 100 वर्षात ऑड डेज किती? 5. 200 वर्षात ऑड डेज किती? 3. 300 वर्षात 1. 400 वर्षात 0. परत 500 वर्षात 5. 600 3. 700 1. 800 0. करेक्ट? आता हे 5 3 1 0 काय आहेत? हे ऑड डेज आहेत. कुठल्या दिवसाचे? त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाचे किंवा ह्या शतक वर्षाच्या शेवटच्या दिवसाचे. म्हणजे हे ऑड डेज कधीचे आहेत सगळे? 31 डिसेंबर. हे सगळे ऑड डेज कधीचे आहेत? 31 डिसेंबर पर्यंतचे. आता मग एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. हे जे 5 3 1 0 आहेत ना, ते सलग वारांचे दिवस आहेत आपले. कुठले कुठले असतात? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. 1 2 3 4 5 6 आणि 7. पटलं? मग इथं 5 आहे. म्हणजे 5 म्हणजे कुठला आहे वार? शुक्रवार. इथं 3 आहे. 3 म्हणजे कुठला? बुधवार. 1 म्हणजे कुठला? सोमवार. आणि 0 म्हणजे कुठला? रविवार. पटलं का? म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरून काय कळतंय? शतक वर्षाचा शेवट फक्त याच 4 वारांनी होणार आहे. शुक्रवार, बुधवार, सोमवार, रविवार. शतक वर्षाच्या शेवटी दुसरा कुठलाच वार येऊ शकत नाही. फक्त हेच 4 रिपीट होणार परत. 500 600 700 800 900 1000 1100 1200 असंच. ठीक आहे? मग आपल्याला हे कळलं की आता मग ते सोडवता येते. आता कसं सोडवायचं? तुम्हाला अशी डायरेक्ट डेट देतात. सोडवायचं कसं बघा? मी काय ते 10 सेकंद वाला सांगणारच नाही. अर्धा मिनिट जाऊ दे, अर्धा मिनिट आपल्याला वेळ असतो, पण कन्सेप्ट व्यवस्थित पाहिजे. कोड बीड काय पाठवत नाहीत पेपरच्या वेळी. आणि चुकणार किती नाही? एक न चुकणार आहे ना. करेक्ट उत्तर गुरुवार असेल तर तुमचं बुधवारी किंवा शुक्रवारी. कुणी सांगितलं रिस्क घ्यायला? कोड आठवलाच नाही. चुकून 2च्या ऐवजी 3 घेतला कोड. ह्याच्यात बघा काय करायचं. सगळ्यात पहिल्यांदा वर्ष बघायचं. 2025. तर त्या 2025च्या अलीकडे पर्यंत यायचं. किती आहे? 2000. अलीकडची सेंचुरी यायची त्याच्या. अलीकडची सेंचुरी किती आहे? 2000. म्हटलं? आता 2000 पर्यंत ऑड डेज किती असणार? 0. हे बघ ना, 400, 800, 1200, 1600 आणि 2000. 2000 पर्यंत ऑड डेज किती आले? 0. म्हणजे आपण एका सेकंदात इसवी सन 0 पासून कुठपर्यंत पोहोचलो? 31 डिसेंबर 2000 सालापर्यंत पोहोचलो. आता फक्त 25 वर्ष पुढे जायचं आपल्याला. आता मग इथं 2000 झालं, इथे किती आलं? 25. आता त्या 25च्या पण अलीकडचं एक वर्ष घ्यायचं किती? 24. आता 24 मध्ये ऑड डेज काढायचे किती आहेत? 24 मध्ये ऑड डेज किती? पहिल्यांदा तर 24 असणार. आणि लीप वर्ष किती आहेत? 4 सक्क 24 म्हणजे 6 लीप वर्ष झाले. 4 न भागाला सांगितले तुम्हाला. अधिक 6. तर लीप वर्ष किती झाले? 30. 30 लीप वर्ष ऑड डेज असतात का किती? 30 काय झाले? ऑड डेज. ऑड डेज असतात का किती? 30 नाही. परत 7 ने भागायचं. 7 चोक 28. उरले किती? 2. म्हणजे ऑड डेज किती झाले? पटलं इथपर्यंत? आता कुठपर्यंत आलो आपण? 31 डिसेंबर 2024. आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे? 28 जून. आता 25वा साल सुरू झालं. त्याचं कोण असते? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून,
जूनचा कुठला आहे 28. बरोबर. जानेवारीचे किती दिवस 31, पण 31 ऑड दिवस असतात का कधी नाही. 7 चौक 28 उरला किती 3. फेब्रुवारीचे किती दिवस आहेत 28, म्हणजे किती 7 चौक 28 उरले किती 0. मार्च परत 31 3. एप्रिलचे 30 म्हणजे किती आले 2. मेचे 31 परत किती आले 3. आणि 28च्या जून पर्यंतच जायचं, जूनच्या 28 पर्यंतच जायचंय. 28 जून पर्यंतची किती 7 चौक 28 उरले किती 0. बरोबर. आता परत ऑड डेज काढू. 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11. 11ला परत 7 ने घालवा. 7 1 7 उरले किती जमलं. आता टोटल ऑड डेज काढूया. टोटल ऑड डेज किती झाले 0 अधिक 2 अधिक 4 म्हणजे किती झाले 6. म्हणजे आज कुठला दिवस आहे 6वा दिवस आहे. 6वा दिवस काय शनिवार. आज आहे का शनिवार आहे. कळलं का. आता हे जरासं सुरुवातीला वाटतं की अरे सर किती मोठं आहे असं तसं. आत्ता वाटतंय कारण मी ह्याच्यात हे पण शिकवले हे पण. आणि का रट्टा मारायचं काय शिकवले. तू एवढंच रट्टा मार. 100 दिवसात 5 ऑड डेज आहेत फक्त बस. 100 वर्षात. बाकीचं सगळं तुला येते. 5 दुनी 10 म्हणजे 3. 5 त्रिक 15 म्हणजे 1. 5 चौक 20 आणि 1 21 म्हणजे 0. कळलं का समजलंय. हे समजलं असेल तर ह्या तारखेचा वार सांगायचा तुम्ही आता मला. 15 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट 1947 चा वार सांगायचा. आधी लिहून घ्या हे सगळं. आधी लिहून घ्या. काय ते झालं. हे लिहून झाले. चल आपण आता 15 ऑगस्ट 1947 चा वार काढू. 15 ऑगस्ट 1947. सगळ्यात पहिल्यांदा काय पहिली मागची सेंचुरी किती आहे 1900 म्हणजे किती असणार 5 त्रिक 15 एक दिवस उरला. बरोबर. एक ऑड डेज मग आलं 47. 47 त्याच्या आधीच घ्यायचं किती आलं 46. बरोबर. 46 म्हणजे ऑड डेज किती 46. ह्याला 4 न भाग घालायचं किती पर्यंत जातो 11 पर्यंत म्हणजे 11 लीप वर्ष असणार याच्यात. तर टोटल किती झाले लीप वर्ष 57. 57 कधी असतात का नाही. 7 8 56 उरला किती 1. बरोबर. आता कुठलं राहिलं ऑगस्ट पर्यंतच मोजायचंय. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै आणि 15 ऑगस्ट तर 15 ऑगस्ट पर्यंतच. जानेवारीचे 3 फेब्रुवारीचे लीप वर्ष नाहीये म्हणजे 0. मार्च 3 एप्रिल 2 मे 3 जून 2 जुलै 3 15 ऑगस्टचे 7 दुनी 14 उरला 1. ह्यांची बेरीज करण्यापेक्षा काय करायचं माहितीये का जिथं जिथं 7 7 येते ना ते कट करत राहायचं तरी पण चालतंय काय फरक नाही पडत. 7 आले की कट करून टाकायचं. फॉर एक्झाम्पल मी काय म्हणतोय 3 आणि 2 5 आणि 2 7 कट करा. परत परत 3 आणि 3 6 आणि 1 7 कट करा. आणि उरलं किती 3. सगळी बेरीज करून 7 न भागण्यापेक्षा असं कट केलं तरी सिंपल पडतंय. थोडक्यात टोटल ऑड डेज किती झाले 1 प्लस हे 1 प्लस हे 3 टोटल किती झाले 5. 5वा वार कुठला रे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार. भारत कधी स्वतंत्र झाला होता शुक्रवारी स्वतंत्र झाला होता. समजलं. आता जमेल. आणि हे बघा आपल्याला 40 सेकंद दिलेले असतात ना प्रत्येक प्रश्नाला. 40 सेकंद सुटते कशाला ते डोक्यात रट्टा मारून घेतलं 12 अंकी मोबाईल नंबर पाठ करा. प्रत्येक महिन्याचा कोड आहे वर्षाचं काहीतरी करायचं असते त्याच्यात. पेपरच्या वेळी काही लक्षात राहत नाही. आता आपण लयतले काय लक्षात ठेवायला लागलो तुम्हाला 100 वर्षात ऑड डेज किती असतात 5. लयतले एवढंच लक्षात ठेवा. इव्हन ते पण कसं काढायचं ते सांगितलंच आहे. ठीक आहे. चला फक्त काही काही गोष्टी इथं डायरेक्ट होतं हे केलं जात नाही तुमच्याकडनं. 47च तुम्ही ऑड डेज काढत बसता ते करू नका. 47च्या आधीचं वर्ष घ्यायचंय. ठीक आहे. झालं. आता मग त्याच्यानंतर काय येतं त्याच्यानंतर येतं दिलेल्या वाराचं रेफरन्स थ्रू असतात त्याचं काढायचं. मग तुम्हाला म्हणतात 12 ऑगस्ट 12 ऑगस्टला सोमवार आहे तर 7 जुलैला कुठला वार असेल तर 7 जुलैला कुठला वार असेल किंवा पुढचं घेऊ आधी तर 5 सप्टेंबरला कुठला वार असेल 5 सप्टेंबर. मग आपल्याला काय करायचंय 12 ऑगस्ट पासून 5 सप्टेंबर पर्यंत जायचंय. ऑगस्ट महिना कितीचा आहे 31चा. हे माहित आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै. जुलै पण 31 परत ऑगस्ट पण 31. 31चा आहे. ऑगस्टचे किती दिवस राहिले 31 वजा 12
31 वजा 12 किती असतात 19. 19 ऑड दिवस. आणि आपल्याला वार कुठला पाहिजे 5 सप्टेंबरचा पाहिजे. म्हणजे सप्टेंबरचे किती 5. 19 आणि 5 24 ऑड डे पुढे जायचंय. पण 24 कधी असतात का ऑड डेज नाही. परत 7 न भागायचं. 7 त्रिक 21 उरले किती 3. म्हणजे तुला काय करायचं 3 दिवस पुढे जायचंय. सोमवार पासून 3 दिवस पुढे जा. मंगळवार, बुधवार, गुरुवार. 5 सप्टेंबरला कुठला वार असणार म्हटलं. सेम असंच मागचं पण विचारतात ते मागे यायचं. जर तुम्हाला म्हटलं की 14 नोव्हेंबरला काय तर आहे गुरुवार. 14 नोव्हेंबरला आहे गुरुवार. तर 20 ऑक्टोबरला कुठला वार असेल. आता मागे यायचंय ना. 14 नोव्हेंबरला मागे यायचंय तर नोव्हेंबरचे किती दिवस राहिले 13च राहिले. आता 14 नोव्हेंबर कशाला पकडायचं 13 नोव्हेंबर मधले ऑड डेज किती राहिले 13. आणि आता 20 ऑक्टोबरची तारीख पाहिजे. ऑक्टोबर कितीचा आहे 30चा आहे 31चा आहे 31चा आहे ऑक्टोबर. ऑक्टोबर 31 आहे बाळांनो. डिसेंबर 31 ऑक्टोबर पण 31. 31 पासून 20 पर्यंत जायचं आहे मला. मग किती दिवस शिल्लक राहिले 12. 21 ते 30 10. 31 ऑक्टोबरचा 11. पण 20 तारखेचा वार काढायचा आहे ना. म्हणतो कितवा 12 बरोबर. म्हणजे ह्याचे किती दिवस राहिले टोटल ऑड डेज किती झाले 25. 25 म्हणजेच किती रे 7 त्रिक 21 उरले किती 4. आता 4 दिवस आपल्याला काय करायचंय मागे यायचंय. आपला वार कुठला होता गुरुवार. 4 दिवस मागे या. बुधवार, मंगळवार, सोमवार, रविवार. काय आलं रविवार. कळलं. दिवस कुठला मोजायचा आणि कुठला नाही मोजायचा बघा. जिथनं सुरू करतोय तो दिवस मोजायचा नाही. ज्याचा वार पाहिजे तो दिवस मोजायचा. कळलं. मागणं असू दे पुढणं असू झालं घे. डन झालं. प्रश्नांकडे जाऊया आपण. आता एक अजून एका पद्धतीचा प्रश्न येतो तो आपण डायरेक्ट प्रश्नामध्येच बघू. असं वय काढायचा प्रश्न येतो. राणीचा जन्म 19 मे 1995 रोजी झाला असेल तर 12 मार्च 2017 रोजी त्याचे वय किती राहील असं विचारलं. ठीक आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा जी मोठी डेट आहे ती पुढे घेऊ वर घेऊ. वजाबाकी करायची आपल्याला. 12 मार्च म्हणजे 12/03/2017 पटलं. आता जी ज्याचं काढायचं छोटा आहे ते कुठे घेऊ खाली घेऊ. 19 परत मे म्हणजे 05 आणि 1995. आता मजा काय करायची असते आपल्याला ते वजा बेजा आलेलं झेपत नाही. ठीक आहे. आणि असं वय काढताना नेहमी महिने 30 दिवसाचेच पकडायचे. 31चा काही मॅटर फरक पडत नाही. कधीतरी पडतो तेव्हा ते प्रॉपर सांगत असतात आपल्याला. आता आपल्याला याचा एक्झॅक्ट दिवस काढायचा आहे. ऑप्शन एकदम लांब लांबचे देतात ते काही फरक पडणार नाही. त्यामुळे आपल्याला 12तून 19 जात आहे का नाही. 3तून 5 जात आहे का नाही. मग आपल्याला ती क्लॉकची कन्सेप्ट 18 असेल तर 1 तास इकडे टाकायचो आपण 17 वगैरे करायचो तर ते करायला लागतं. मग मी काय करतो हे 3 महिने मला कमी पडत आहेत ना. मग ह्या एका वर्षातून 1 वर्ष घेऊ का उचल मी. जर मी 1 वर्ष उचल घेतलं इकडून तर इथे किती उरलं 2016 आणि इकडे 12 महिने वाढले माझे आणि इथे किती झालं 12 आणि 3 15. जमतंय का 12 आणि 3 15 झालं. आणि आता 15तून 5 जाते चांगलं. आता इकडे 12तून 19 जात नाही. इकडे पण एक घेऊ का महिना. 15च्या ऐवजी मी इथं काय करतो 14च घेतो आणि 30 दिवसाला देतो. 30 आणि 42 जे काय असेल ते 30 आणि 12 42. आता बघ किती सिंपल झालं. 2016 मधून 1995 जाते. 14 मधून 5 जाते आणि 42 मधून 19 जाते. जाते का नाही जात. आता वजाबाकी घालवायची व्यवस्थित. मग पहिल्यांदा 42 मधून 19 गेले किती उरले 12तून 9 गेले 3 आणि 4तून 1 गेला 2. शेवटी काय असं कैसे 23 दिवस कुठंच नाही. ठीक आहे बघू आपण परत इकडे काय येणार 16 आणि 5 21 21 वर्ष. ठीक आहे.
परत इथं काय ना 14तून 5 गेले 9 महिने 9 महिने आणि 42 मधून 19 गेले 30च तर दिवस वाढवलेत आपण 30 आणि 10 40 42 मधून 19 गेले ठीक आहे हे ते 23 पाहिजे याचं तर काय येणार 23 दिवस तर 21 वर्ष 9 महिने 23 दिवस कुठं आहे त्यातल्या त्या जवळचं 21 वर्ष 9 महिने 21 दिवस कळलं का त्यांचं काय तर चुकलं इथं 23 पाहिजे होतं तुम्ही फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा आपल्याला वर्ष इकडे टाकायचंय एक वर्ष इकडे टाकला की इथलं एक वर्ष कमी करायचं ह्याला 12 महिने देऊन टाकायचं असं आपल्याला करत राहायचं कळलं चलो नेक्स्ट 20 जानेवारी 2016 ला मंगळवार होता बघा 20 जानेवारी अजून हे घेतले नाहीत मी एक एक्झाम्पल घेतो 20 जानेवारी 2016 ला मंगळवार होता तर विचारलंय काय महाराष्ट्र दिन कधी असतो 1 मे म्हणजे आपल्याला काय काय करायचंय फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल बरोबर पुढे जायचं मग 20 जानेवारीचे किती दिवस उरले 11 उरले का 11 31 जानेवारी पर्यंत 11 फेब्रुवारीचे किती 2016 आहे म्हणजे किती दिवस असतात 29 बरोबर परत मार्चचे 31 एप्रिलचे 30 आणि आपल्याला वार कुठला पाहिजे 1 मे चा किती घ्यायचा एकच 11 म्हणजे किती असते 7 4 29 म्हणजे 1 हे 31 म्हणजे 3 30 म्हणजे 2 आणि 1 आता मगाशी तुला सांगितले काय करायचं जिथं 7 येईल ते गायब करून टाकायचं 4 आणि 3 7 उरलं किती मग 2 आणि 2 4 किती ऑड डे झाले 4 आता 4 ऑड डे झाले म्हणून काय लगेच सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार नाही करायचं ते कधी डायरेक्ट डेट असेल तर इथं तुला रेफरन्स दिलंय म्हणजे मंगळवार नंतर तुला कुठं जायचंय आता 4 दिवस पुढे जायचंय बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार कुठला वार असणार आहे याला 1 मे ला शनिवार असणार आहे ते चौथा वार कधी घ्यायचो आपण तो डायरेक्ट डे असेल तर हे रेफरन्स आहे कंपॅरेटिव्ह आहे याला हे आहे तर त्याला काय अशा वेळी त्यांनी जे दिलंय त्याच्यापासून पुढे जात जा कळलं का कसं दिवस मोजायचे 20 जानेवारी आहे जानेवारी 31 चा असतो तर 31 वजा 20 किती असते 11 बाकीचे महिन्याचे सगळे आणि 1 तारखेचा वार काढायचा आहे म्हणून 1 कळलंय जायचं पुढं करा बरं जमेल सोपं आहे आन्सर द्या काय ते 23 काल गुरुवार होता उद्या 15 तारीख आहे तर पुढच्या शनिवारी कोणती तारीख येईल काल गुरुवार होता उद्या 15 तारीख आहे हा गुरुवार काल होता आज माहित नाही काय माझं पण उद्या मला माहित आहे की उद्या 15 तारीख आहे तर पुढच्या शनिवारी कुठली तारीख येईल आता गुरुवार असेल तर हा किती असणार आहे शुक्रवार आणि हा किती असणार आहे शनिवार त्यांनी पुढच्या शनिवारी विचारल्यास प्रत्येक 7 दिवसांनी वार रिपीट होतं 15 आणि 7 किती होणार मग 22 पुढच्या शनिवारी कुठली तारीख असणार आहे एक न चुकतंय नीट गप नीट लिहून करायचं मनातल्या मनात करायचंच नाही काल गुरुवार होता आज शुक्रवार असेल उद्या शनिवार असेल आणि उद्याच किती तारीख आहे 15 तर पुढची शनिवार कधी येईल 15 आणि 7 22 प्रत्येक 7 दिवसांनी वार रिपीट होतो 1 तारखेचा वार 7 तारखेला येत नाही 1 आणि 7 8 तारखेला येतो त्या छोट्या छोट्या मिस्टेकच महागात पडतात कारण हे सलगच असणार आहे नेहमी असं नाही देणार 2 तारीख 22 तारीख 17 तारीख हा 21 22 23 24 असं सलगच देणार आहेत ते चला उत्तर द्या सांगितलंय मगाशी काय ते बुधवार बघा आज गुरुवार आहे 76 दिवसांनी आता 76 दिवसाचे ऑड डेज किती 7 10 70 उरले किती 6 म्हणजे गुरुवार नंतर 6 दिवस पुढे जायचं नेहमी लक्षात ठेवायचं 6 दिवस पुढे जाणं म्हणजे 1 दिवस मागे येईल हा गुरुवारच्या आधीचं काय असणार आहे बुधवार कळलं तुम्ही गुरुवार मध्ये 6 दिवस मिक्स करा किंवा गुरुवार मधून 1 दिवस कमी करा मागे जा सेमच येतं दोन्हीचं 5 दिवस पुढे जाणं म्हणजे 2 दिवस मागे येणं
पण आपण तेवढ्याच नको, ऍटलीस्ट 6 ला करत जाऊ. 6 दिवस पुढाला वेळ लागेल ना, त्याच्या 1 दिवस मागे यायचं. आता याला काही ऑप्शन नाही. सर गणिताचा पेपर आहे, आम्हाला जीके कुठे विचारलंय, आम्हाला नाही माहिती शिक्षक दिन कधी आहे, आम्हाला नाही माहिती महात्मा गांधी जयंती कधी आहे, असं चालत नाही. हे माहित नसेल सोडून देणे, कारण शक्यच नाही. एक तर तुम्हाला शेजारच्याला विचारायला लागेल शिक्षक दिन कधी असतो. कधी असतो शिक्षक दिन? 5 सप्टेंबर. आणि गांधी जयंती 2 ऑक्टोबर. फेमस प्रश्न आहे हा. 5 सप्टेंबरला त्यांनी काय सांगितलंय? शुक्रवार आहे. तर गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबरला कुठला वार असेल? सप्टेंबर कितीचा आहे? 30. सप्टेंबर 30 चा आहे. मग 5 सप्टेंबर 30 मधून 5 गेले, किती दिवस राहिले? 25. सप्टेंबरचे राहिले 25. आणि आपल्याला वार कधीचा काढायचा? 2 ऑक्टोबरचा. म्हणजे ऑक्टोबरचे किती? 2. 25 आणि 2 27. 27 ला 7 न भाग घालवा. 7 त्रिक 21. उरले किती? 6. म्हणजे आपल्याला 6 दिवस पुढे जायचंय. 6 दिवस पुढे म्हणजे 1 दिवस माग. शुक्रवारच्या आधीचा 1 दिवस गुरुवार. काय येणार 2 ऑक्टोबरला? हे काय रिअल असतंय का? हे रिअल नाही. त्यांनी सांगितले असं असेल तर तेव्हा काय? जेव्हा आपण डायरेक्ट डेट काढतो ते रिअल असते. तुम्ही चेक जरी केलं तरी ते त्यात असणार आहे. हे असणार नाही. हे अंदाज म्हणजे आहे काही पण. इव्हन साल जरी दिलं तरी काही संबंध नाही. हे असणार नाही. काय ते? शनिवार 1 जानेवारी 1976 सोमवार या दिवशी राजूचा जन्म झाला. 1 जानेवारी 1976 सोमवारी राजूचा जन्म झाला. तर त्याचा 9वा वाढदिवस विचारलाय. हा वाढदिवस नसतो, हा जन्मदिवस असतो. 9वा काढूया आपण. 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9वा काढायचा आपल्याला. आता 76 आहे. 1 जानेवारी लीप वर्ष आहे. बरोबर? 77 ला कुठला वार असणार मग? मंगळवार नसणार. 2 दिवस पुढे जायला लागतं ना, लीप वर्ष आलं ना, म्हणजे मंगळवार गेला आणि हा कुठला असणार आहे? बुधवार. परत इथं गुरुवार, शुक्रवार, शनिवार. पण 81तून 80तून 81 कडे जाताना लीप वर्ष ट्रॅव्हल होतंय. सो रविवार गेला आणि इथं काय येणार आहे? सोमवार. परत मंगळवार, बुधवार, गुरुवार. 84तून 85 कडे जाताना परत लीप वर्ष लागतंय. 29 फेब्रुवारी लागणार. मग शुक्रवार गेला आणि वार कुठला आला? जमलं का? हे काय कुठं कुठं गेला कळतंय ना? जिथून तो 29 फेब्रुवारी ट्रॅव्हल होतोय तिथनं 80 लीप वर्ष आहे म्हणून इथं 2 वाढवलं नाहीत मी. 80तून 81 कडे जाताना 2 वाढवले. रविवारला गायब केलाय. का? तारीख कुठली आहे? 1 जानेवारी. पुढे जाताना मध्ये कुठं तर लागणार आहे. तारीख 3 मार्च असती तर लीप वर्षाला वाढवलं असतं आपण. पण तसं नाही. कळलं का? समजलं काय म्हणलंय? कारण तुम्हाला 1 जानेवारी 80तून 1 जानेवारी 81 कडे जाताना इथं कुठेतरी मध्ये 29 फेब्रुवारी तारीख लागणार आहे. म्हणून मी इथला रविवार गायब केला आणि सोमवार दिला. समजलंय? उघड लीप वर्ष म्हणून वाढवायचं नाही. त्याच्यात ती 29 फेब्रुवारी अडकली पाहिजे तारीख. तर कळलं ना काय म्हणतोय? चला पुढे. आणि हेच करायचं आहे पद्धत. तर माझं लय भारी गणित आहे, मग मला काय डोळ्यांनी उगाच रिस्क घेत नाही मी. कुठली काय एक्झाम असू दे. खिशातले मार्क आहेत, 40 सेकंद द्यायचे, खिशात टाकायचे. नको तिथं मस्ती नाही. आपण जिथं शॉर्टकट आहे तिथं एकदम विदाउट फॉर्म्युला केलंय सगळं. तर हा एक लय भारी प्रश्न असतो. असंच तुम्हाला काय सुचतंय का नाही बघा. 2004 ची सुरुवात शनिवार. अरे गप दे ना 1 जानेवारी 2004. ठीक आहे. काय म्हणायचं? सुरुवात शनिवार वाराने झाली. थोडक्यात काय दिलंय? 1 जानेवारी 2004 ला कुठला होता? शनिवार होता. 1 जानेवारी 2004 ला कुठला वार होता? शनिवार होता. तर 1 एप्रिल 2004 ला कोणता वार असेल? 1 एप्रिल 2004 ला कुठला वार असेल? 1 एप्रिल 2004 ला. आता जानेवारीचे किती दिवस उरले? 30. 1 तारीख म्हणजे 30 दिवस उरले. फेब्रुवारीचे 29. 2004 लीप वर्ष आहे ना, 29 दिवस असतात. परत मार्चचे 31 आणि परत 1 एप्रिलचा काढायचा तर 1. 30 म्हणजे 2, 29 म्हणजे 1, हे 3 आणि 1. 3 आणि 2 5 आणि 2 7. 7 म्हणजेच 0. तर शनिवार असेल तर त्या पण दिवशी काय असणार आहे?
शनिवार असणार आहे. कळलं का? चलो नेक्स्ट काढा. आपल्याला एका जरी तारखेचा वार माहित असेल तर अख्खं कॅलेंडर बनवता येतं. इथं तर त्यातल्या तिथंच खेळतंय. सांगा बरं. कळलं? या महिन्याची 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली म्हणजे 15 तारखेला कुठला वार आहे? शनिवार आहे. तर या महिन्याच्या 4 तारखेला कुठला वार असेल? आता 15तून 7 गेली, किती उरले? 8. 8 तारखेला पण कुठला वार? शनिवार. आपल्याला काय विचारलंय? 7, 5, 6 आणि 7, 6, 5 आणि 4. बरोबर? शनिवारच्या आधी शुक्रवार, गुरुवार, बुधवार आणि मंगळवार. 4 तारखेला कुठला वार असेल? सरळ लिहून करायचं बघ. अजिबात लोड घ्यायचा नाही किंवा बोटानं मोजायचं. काय फरक पडत नाही. तारका मोजताना खाली घ्यायची बोट, वार उकडत हे करताना वर घ्यायची आणि आपलं सगळं करेक्ट होऊन जाते ते. आता नीट लहान मोठं नीट बघायचं. वर्षा शैलजापेक्षा 187 दिवसांनी लहान आहे. म्हणजे वर्षा लहान आहे म्हणजे वर्षा नंतर जन्मली. वर्षा लहान आहे म्हणजे वर्षा नंतर जन्मली आहे ना. बरोबर? किती दिवसांनी नंतर जन्मले? वर्षा 187 दिवसांनी. कुणाच्या? शैलजापेक्षा. तिचा जन्म कुणाचा? वर्षाचा. कसं आहे बघ, वर्षा शैलजापेक्षा 187 दिवसांनी लहान असून तिचा जन्म. असून असेल तर पुढचं वाक्य पाहिल्यासाठी मराठी शिकलाय तुम्ही आता. तर तिचा जन्म म्हणजे वर्षाचा जन्म कधी झालाय? रविवारी. वर्षाचा जन्म रविवारी झालाय. शैलजाचा काढायचा तर आपल्याला मागायला लागेल ना. 187 ऑड डेज किती? 7 दुनी 14 उरले 4, 7 सक 42 उरले 5. 5 ऑड डे झाले म्हणजे रविवारच्या आधी 5 दिवस जायचंय. रविवारच्या आधी 5 दिवस म्हणजे पुढे 2 दिवस. सोमवार, मंगळवार. कुठला वार असणार आहे? कळलं? चलो सांगा. काय ते? बघा, 1 मे 2016 रोजी रविवार आहे तर 15 ऑगस्ट 2016 रोजी कुठला वार आहे? आता 1 मे 2016 आहे. मे, जून, जुलै आणि 15 ऑगस्ट. ठीक आहे. तर काय असणार आहे? हा रविवार आहे. 1 मे चे किती राहिले? 30, जूनचे 30, जुलैचे 31 आणि 15 ऑगस्टचे 15. म्हणजे 2, 2, 3, 1. हे काय केलं कळतंय ना? ऑड डेज काढतोय फक्त 7 न बघून बाकी किती उरली ते काढतोय. मग काय आलं? 3 आणि 2, 5 आणि 2, 7. एक एक्स्ट्रा ऑड डेज आहे. म्हणजे हा कुठला आहे? रविवार आहे. रविवार नंतर एक दिवस कुठला येणार? इझी. आता एक सिंपल गोष्ट सांगतो. जर 31 दिवसाचं कॅलेंडर आहे तरी असे आपले वार असतात, तारखा असतात. परत 7 नंतर 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22, 22 आणि 7 29, 30, 31. म्हणजे 31 दिवसाच्या कॅलेंडरमध्ये जे वार 1, 2, 3 तारखेला येतात तेच 29, 30, 31 ला येतात आणि तेच वार 5 वेळा येतात. 30 दिवसांच्या महिन्यामध्ये जे वार 1 आणि 2 तारखेला येतात तेच वार 29, 30 वेळा येतात आणि तेच 5 वेळा येतात. 29 दिवसाच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी वाल्या. ठीक आहे. जो वार 1 तारखेला येतो तोच वार कुठे येतो? 29 तारखेला येतो. आणि 28 दिवसामध्ये कुठलाच वार 5 वेळा येत नाही कारण प्रॉपर 4 आठवडे भरतात. त्यामुळे 5 वेळा याचा विषयच नाही. मार्च महिना कितीचा आहे? 31चा. 3 तारखेस कुठला वार आहे? रविवार. मार्च महिन्याच्या 3 तारखेस रविवार असेल तर 2 तारखेला कुठला असेल? शनिवार असणार. 1 तारखेला कुठला असणार? शुक्रवार असणार. आणि हेच 3 वार किती वेळा येणार? 5 वेळा येणार. मग त्यांनी काय सांगितलं? कुठला वार 5 वेळा येणार नाही. कुठला येणार नाही मग? शुक्रवार, शनिवार, रविवार येणार. शुक्रवार येणार, शनिवार येणार, रविवार येणार. गुरुवार काय 5 वेळा येणार? कळलं का? काय काय लक्षात ठेवायचं? 31 दिवसाचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखेचे दिवस 5 वेळा. 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचे दिवस 5 वेळा.
29 दिवसाचा महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा. म्हणजे 5 वेळा जर कुठला वार यायचा असेल तर तो 1 तारखेला तर तो 100% असलाच पाहिजे. तिन्हीकडे येतोय. कामगार दिन परत 1 मे. लाल बहादूर शास्त्री जयंती कधी असते? 2 ऑक्टोबरलाच असते. माहित आहे ना? जेव्हा गांधी जयंती असते तेव्हाच लाल बहादूर शास्त्री जयंती असते. फक्त एका माणसानं दुसऱ्या माणसाला शॅडो करून टाकलेलं असतं कधी कधी. हे आपल्याला ते लक्षात नाहीये. पण ज्याचा चांगला अभ्यास आहे त्यांना ह्या दोन्ही गोष्टी माहित आहेत. एका वर्षी कामगार दिन सोमवारी आला म्हणजे कधी? 1 मे. 1 मे काय आलं? सोमवारी. तर त्याच वर्षी लाल बहादूर शास्त्री जयंती म्हणजे परत कधी? 2 ऑक्टोबर. मे नंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. मेचे 30 दिवस, जूनचे 30, जुलैचे 31, ऑगस्टचे 31, सप्टेंबरचे 30 आणि 2 ऑक्टोबरचे 2. 2 2 3 3 2 2. आता सांगा कसं करतो? 3 आणि 2 5 आणि 2 7. 3 आणि 2 5 आणि 2 7. 0 आलं. किती सिंपल आहे बेरीज करायची मेथड. मग कामगार दिन सोमवारी असेल तर लाल बहादूर शास्त्री जयंती पण कधी असणार आहे? पडलं ना? हे कळतंय ना का कट करतोय? 7 न भागण्यापेक्षा 7 चे कट्टे बनवून कट करून टाकायचे. एका सर्वसाधारण वर्षात जर 3 जानेवारीला रविवार असेल तर त्याच महिन्याच्या चौथ्या बुधवार नंतरच्या तिसऱ्या दिवशी कुठली तारीख असेल? आता 3 जानेवारीला रविवार आहे. बरोबर? 3 जानेवारीला रविवार. 1 2 3 4 5 6 आणि 7. 3 जानेवारीला रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. बरोबर? तर त्या महिन्याच्या चौथ्या बुधवार नंतरच्या तिसऱ्या दिवशी. चौथा बुधवार कधी येणार? 6 आणि 7 13, 13 आणि 7 20, 20 आणि 7 27. हा चौथा बुधवार आला. तिसऱ्या दिवशी कुठली तारीख असेल? कुठली तारीख असेल रे? 27, 28, 29 आणि 30. 1 2 3. तिसऱ्या दिवशी कुठली तारीख असेल? 30. असं लिहूनच करायचं. एकदम इझी जाते. उगं काय बोटावर करत बसायचं नाही. लिहिलं की सोपं वाटतं एकदम. 2017 मध्ये प्रजासत्ताक दिन बुधवारी होता. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी कधी होता? 2017 मध्ये बुधवारी होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कुठला वार? 14 एप्रिल. बरोबर? तर 14 एप्रिलला काय कुठला वार असेल? जानेवारी नंतर फेब्रुवारी, मार्च. 26 जानेवारी म्हणजे उरले किती दिवस? 5. फेब्रुवारी कुठला आहे? ते 17 आहे म्हणजे 28 म्हणजे 0. मार्चचे 3 आणि 14 एप्रिलचे पण 0. 5 आणि 3 8. 8 म्हणजेच किती रे? 1. 8 म्हणजेच किती? 1. 7 1 7 उरला 1. 1 दिवस पुढे जायचंय आपल्याला. बुधवार नंतर कुठला येणार? डन. 1 जानेवारी 2016 ला शुक्रवार होता तर 31 डिसेंबर 2016 ला कुठला वार असेल? आता मला सांगा लीप वर्ष आहे म्हणजे 2 दिवस पुढे असणार. बरोबर? मला सांगा 1 जानेवारी 2016 ला शुक्रवार होता. तर 1 जानेवारी 2017 ला कुठला वार असेल? शनिवार आणि रविवार. पण त्यांनी आपल्याला कशाचं विचारलं? 31 डिसेंबर म्हणजे याच्या आधीच्या दिवसाचं विचारलंय का? याच्या आधीच्या दिवशी कुठला वार असणार आहे? कळलं? थोडक्यात एक साधं वर्ष असतं ना, त्याचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस सेम असतो. साध्या वर्षाचा. लीप वर्ष सोडून जे बाकीचे वर्ष आहेत. पहिला दिवस आणि शेवटचा दिवस सेम असतो. कारण का पहिला दिवस आणि पुढचा त्याच दिवस 1 न वाढतो म्हणजे आधीचा दिवस सेम असणार. लीप वर्षामध्ये पहिला दिवस आणि शेवटचा दिवस 1 न पुढे असतो.
कारण पुढचा दिवस 2 न पुढे असतोय. ठीक आहे, असं रट्टा मारण्यापेक्षा सिंपल एक ऑड डेज असतो साध्या वर्षात, लीप वर्षात 2 ऑड डेज असतात. सरळ लिहून टाकायचं. सुरेश महेशपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. सुरेश मोठा आहे, सुरेशला जरा आधी लिहू. महेशपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. लिहिलं. रमेश महेशपेक्षा 8 दिवसांनी लहान आहे. रमेश महेशपेक्षा 8 दिवसांनी लहान, म्हणजे अजून 8 दिवसानंतर जन्मलाय. पटलं? आता काय सांगितलंय? प्रजासत्ताक दिनी रमेशचा वाढदिवस येतो. रमेशचा वाढदिवस कधी येतो? 26 जानेवारीला. बरोबर? तर सुरेशचा जन्मदिवस कुठला? तर 26 मधून 8 गेले 18, 18 मधून 3 गेले 15. सुरेशचा जन्मदिवस कुठला आहे? जमलं का? लिहिलं की लगेच 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 क्लिक होत राहते की पुढे काय करायचं आता आपण. फक्त लिहायचं कसं बघ, 3 दिवसांनी मोठा आहे तर जो लहान आहे तो नंतर लिह. ते बरं पडतं तुला समजायला. जो मोठा आहे तो आधी जन्मलेला असतोय, एवढं लक्षात ठेवायचं. आता डायरेक्ट वर्ष चेंज केलेत. 1 जानेवारी 2002 ला मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 ला कुठलं? बरोबर? 2002, 3, 4, 5, 6 आणि 7. 2002 ला कुठला आहे रे? मंगळवार आहे. 3 ला बुधवार, 4 ला गुरुवार, 5 ला इथं शुक्रवार जाणार आणि इथं काय येणार? शनिवार, रविवार, सोमवार आणि इथं 8 ला काय येणार? कळलं? कुठला वार असणार आहे? मंगळवार. लिहून करणे चुकायचा चान्स नाही, कारण चुकणारी एक नाही, म्हणून एवढं खाचीप्रूफ करायचं. काय येणार? तोंडी एक दिवस पुढे, साधं वर्ष आहे. 1 मार्च 1995. सांग रे, 1 दिवस पुढे येणार का 2 दिवस पुढे येणार? 1 मार्च 1995 ते 1 मार्च 1996 मध्ये इथे 29 फेब्रुवारी 1996 येणार का नाही येणार? इथं बुधवार आहे तर गुरुवार हे खाणार 29 फेब्रुवारी आणि इथं काय येणार? शुक्रवार. कळलं? कारण लीप वर्ष कुठं आलं आता? मध्ये आलं. नेक्स्ट. लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? आता एवढं सगळं केल्यानंतर हा काय प्रश्न विचारण्यात जाऊ का? 366. 5 मार्च 1980 रविवार दिवशी सुदामचा जन्म झाला. त्याचा 12वा वाढदिवस कुठल्या दिवशी? आता 12वा वाढदिवस काढायचा म्हणजे 12 ऑड डेज असणार आणि त्याच्यात लीप वर्ष पण मोजायचे. तर लीप वर्ष किती येणार आहे त्याच्यात? 3. 4 त्रिकोण 12 ना? 3 लीप वर्ष आली का? मग टोटल किती ऑड डेज झाले? 12 प्लस 3 किती झाले रे? 15. पण 15 ऑड डेज कधी असतात का? नाही. 7 दुनी 14 उरला किती? 1. म्हणजे रविवार मध्ये तू काय ऍड करणार? 1 ऍड करणार, तर उत्तर काय येणार? सोमवार. म्हटलं हे असं डायरेक्ट लिहून करण्यापेक्षा हे असं पण करता येतं. बघा 3 मार्च 2004 सोमवार असेल तर 3 मार्च 2011. परत तेच करू आपण. 2011 आणि 2004 कितीचा गॅप आहे? 7 वर्षांचा गॅप आहे. बरोबर? मग 7 वर्षांचे ऑड डेज काढू. किती ऑड डेज असणार? 7. आणि मध्ये किती ऑड डेज येते त्यांचे? 2008 एकच ऑड डेज येते. दुसरं कुठलं ऑड डेज येते का? नाही. म्हणजे ते 7 दिवस आणि त्या ऑड दिवसाचा लीप वर्षाचा एक ऑड दिवस एक्स्ट्राचा. 7 ने किती आलं? 8. 8 म्हणजेच किती? परत 1. 1 दिवस पुढे जाणार. सोमवार नंतर काय येणार? एक मिनिट. ठीक आहे, बोलो. कळलं? सरळ काय करायचं? फरक काढून करू शकतो आपण पुढचं. आता बघ पुढच्या वर्षी पोहोचलेत ते. 15 ऑगस्ट 1999 आहे तर 26 जानेवारी 2000 ला कुठला वार असेल? तर 15 ऑगस्ट 1999. 15 ऑगस्ट 1999. ऑगस्ट नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि परत तो पुढच्या वर्षीचा
जानेवारीची, त्याची किती तारीख आहे? 26. तर 1999 कुठला वार होता? रविवार होता. तर रविवार होता. 15 ऑगस्टचे किती दिवस? 16. सप्टेंबरचे 30, ऑक्टोबरचे 31, नोव्हेंबरचे 30, डिसेंबरचे 31 आणि जानेवारीचे कुठपर्यंत पाहिजेत? 26 पर्यंतचे. करूया आता. 7 दुनी 14 उरले 2, हे 2, हे 3, हे 2, हे 3, 7 त्रिक 21 उरले 5. हे कळतंय काय लिहितोय? 7 न भागतोय आणि बाक्या लिहितोय फक्त. आता मगाच्या सारखं 3 आणि 2, 5 आणि 2, 7. परत 5 आणि 2, 7 उरलं किती? 3. म्हणजे मला 3 दिवस पुढे जायचंय. कुठला वार आहे आपल्याकडे? रविवार. रविवार पासून 3 दिवस पुढे. सोमवार, मंगळवार, बुधवार. काय येणार याचा आन्सर? बुधवार. रविवार पासून 3 दिवस पुढे. रविवार अधिक 3. डन. पुढे नेक्स्ट. 1 जानेवारी 2000 ला शनिवार आहे, तर 31 मार्च 2000 ला कुठला वार असेल? काय एवढा काही विशेष नाही. तर जानेवारीचे किती दिवस राहिले? 30. फेब्रुवारीचे 29, लीप वर्ष आहे ना. आणि मार्चचा आपल्याला 31 मार्चचा काढायचा असो 31. तर याचा आलं 2, याचा आला 1 आणि याचे आले 3. 3 आणि 2, 5 आणि 1, 6. 6 दिवस पुढे जाणं म्हणजे 1 दिवस मागे येणं. शनिवारच्या मागे 1 दिवस काय येणार? शुक्रवार. नेक्स्ट. काय ते? खालीपैकी चुकीची तारीख कुठली रे? कुठल्या चुकीची तारीख? 31 नोव्हेंबर 2019. नोव्हेंबर महिनाच 30 वर्षाचा आहे. ठीक आहे. आज मंगळवार आहे. आजपासून 62 दिवसानंतर कुठला दिवस असेल? 62 दिवसानंतर म्हणजे 7 8 56 उरले किती? 6. म्हणजे 6 दिवस पुढे म्हणजे 1 दिवस माग. मंगळवारच्या आधी 1 दिवस काय? कळलं? तोंडी तोंडी. आणि माझे नाही आहेत एक्झाम्पल, तुमचेच एक्झाम्पल आहेत. असं नाही की सोप्पं आणले. हाय असं 2024 चे वडले सगळे पीवायक्यू सगळ्या जिल्ह्यांचे. काय ते? हिरक म्हणजे काय असते? 60? नाही. 25, 50, 75 तीनच असतात ना? 60 असते हिरक. हिरक 60 असते. 60 वर्ष वजा करा याच्यातून. 2017 60 वर्ष वजा करा. 7 11 6 गेले 5. 1957. मी एकदा बघतो तरी. हिरक 60. सिल्वर 25. 50 ला काय? सुवर्ण 50 आणि 75 ला अमृत. ओके. हिरक 60. ठीक आहे. हिरक 60. 60 वर्षांनी हिरक महोत्सव. कारण 50 वजा केलं 67 पण उत्तर आहे रे, म्हणून म्हणले एकदा चेक करा. आणि असलं काय माहित नसेल तर तुम्हाला गणिताचं किती का नॉलेज असू दे, काय उपयोग आहे का? आता मला माहित म्हणजे असं कन्फ्युजन होतं माझं, तर काय उपयोगच नाही. मग जर एका वर्षातील 25 डिसेंबरला रविवार आहे तर महिन्यात किती शनिवार असतील? एका वर्षातील 25 डिसेंबरला काय रविवार आहे? मला सांगा. 25 डिसेंबरला रविवार असेल तर बघा 25, 26, 27, 28 आणि नंतर काय असतंय 29, 30, 31. 25 डिसेंबरला कुठला रविवार? तर किती शनिवार असतील? तर इथं कुठे तर शनिवार येणार आहे ना. 4 आणि 3 7 इथं शनिवार येणार आहे. शनिवार 31 तारखेला आला म्हणजे डेफिनेटली तो शनिवार किती वेळा असणार आहे? 5 वेळा असणार आहे. कॅलेंडर लिहिणे
सगळं सिंपल होऊन जाते. मग इकडे 4 दिवस होते, मी इकडे 3 दिवस टाकले. 1 जानेवारी 2007 ला सोमवार असेल तर 1 जानेवारी 2008 ला कुठला वार येईल? एक दिवस पुढं, बरोबर, मंगळवार. परागचा 25वा वाढदिवस 21 फेब्रुवारी 2004 रोजी आहे. त्या दिवशी शनिवार असेल तर परागचा 14वा वाढदिवस कुठल्या वारी होता? 14वा वाढदिवस कुठल्या वारी असेल परागचा? 21 आणि 14 25 आणि 14 म्हणजे किती दिवस, कितवा वाढदिवस मागे आला आपण? 25 वजा 14 9 11 25 वजा 14 11 11 वाढदिवस मागे यायचा आहे. 11 वाढदिवस मागे येणे म्हणजे 11 ऑड डेज असणार आणि याच्यात लीप वर्ष किती आहेत? 2 4 आणि 8, बरोबर, 2 लीप वर्ष म्हणजे 13 दिवस तुम्हाला काय येणार माग. 13 ऑड डेज असतात का कधी? नाही. 13चे ऑड डेज किती? 7 1 7, उरले किती? 6. म्हणजे 6 दिवस मागे यायचंय, म्हणजेच 1 दिवस पुढे जायचं. म्हणजे काय, शनिवार असेल तर 1 दिवस पुढे जा. महिना फेब्रुवारी आहे ना, जरा काळजी घ्यायला लागते मग आता. ठीक आहे. 21 फेब्रुवारी 2004 दिवशी जेव्हा मागे येतोय, तो मागे येतोय त्याला 29 फेब्रुवारी तारीख लागणार आहे. त्याचा एक एक्स्ट्राचा दिवस खाणार आहे तो, बरोबर. मग एक्स्ट्राचा दिवस खाणार आहे तर ऑड डेज 3 येणार आहे तिकडं. 11 आणि 3 किती आले? 14. 14 म्हणजे किती? 0. म्हणजे हा शनिवार असेल तर इथं पण काय येणार आहे? शनिवार येणार आहे. जर पुढून असतं तर काय फरक नसता पडला. जेव्हा मागून येतोय, मागून 21 फेब्रुवारी 29 फेब्रुवारी त्याला पास करायला लागेल ना, आणि हा लीप वर्ष पण आलंय त्याच्यात हे. ठीक आहे, त्यामुळे एक्स्ट्राचे 3 असणार आहेत त्याच्यात. नेक्स्ट. इसवी सन 2014 या वर्षीचा प्रजासत्ताक दिन रविवारी होता तर बालदिन. 2014चा प्रजासत्ताक दिन म्हणजे कधी? 2014चा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, ठीक आहे, रविवारी होता. तर 2013चा बालदिन म्हणजे 14 नोव्हेंबर 2013. जानेवारी नंतर डिसेंबर येणार, आधीच जायचं आता. जानेवारीचे किती दिवस राहिले आता? 25. मागं चाललोय म्हणजे 25 दिवस राहिले. परत डिसेंबरचे सगळे 31 आणि 14 नोव्हेंबरची तारीख पाहिजे, म्हणजे 14 नोव्हेंबर पर्यंत. नोव्हेंबर किती दिवसाचा आहे? 30, बरोबर. आता 30 पासून 14 नोव्हेंबर पर्यंत किती दिवस राहिले? 17. 16 नाही येत ते, 17 येतं. मोजून बघ एकदा. 30 29 28 27 26 25 24 23 22 21, परत 20 19 18 17 16 आणि 15, आणि आपल्याला 14 पाहिजे. 14 म्हणजे 5 तारीख 15 आणि 2 17. किती दिवस राहिले नोव्हेंबरचे? 17. असं का होतं? जेव्हा तू 30 मधून 14 वजा करतो तेव्हा उत्तर येते 16. पण आपल्याला हा 14वा दिवस मोजायचा आहे ना, हे मधल्या संख्येत असतात, एक कुठे तर पकडत नाही आपण याच्यात. तर उत्तर काय येणार याचं? 17 दिवस येणार एक्स्ट्राचं. मग किती आले? 7 त्रिक 21 4 3 3 4 आणि 3 7 गेले, उरले किती? 3. तर 3 दिवस आपल्याला मागं जायचं, हे पण लक्षात ठेवत जा. रविवार होता 3 दिवस मागं, शनिवार शुक्रवार गुरुवार. ऑप्शन काय आलं? 14 नोव्हेंबरचे 17 दिवस कसे कळले? जेव्हा पण तुला मी म्हणतो, जेव्हा पण मी तुला म्हणतो 3 वजा 1, याचं उत्तर किती येतंय? 2. पण ह्याच्यात आपण 2 कसं आलं उत्तर? 3 तारीख पकडली, 2 तारीख पकडली, 1 तारीख पकडली, 3 यायला पाहिजे ना, 2च आलं उत्तर. 1 ने एक्स्ट्रा येतं उत्तर. त्या तसंच मग 30 वजा 14 16, पण 14 तारीख पकडायची आहे ना, म्हणून 1 ने एक्स्ट्रा करायचा दिवस. 16 ने 1 17. तू साध्या एक्झाम्पलचं घेऊन बघ,
तुला 30 दिवसाच्या महिन्यामध्ये 28 पर्यंत जायचंय उलट. तर 30 वजा 28 किती येते? 2. दिवस बघ किती आहे? 30, 29, 28 3 आहे. तसं 30 मधनं 14 केल्यावर 16 येणार आणि दिवस किती येणार? 17. कळलं? नेक्स्ट. हे असले इंटरेस्टिंग असतात प्रश्न. काय ते? कालच्या परवाचा वार सोमवार होता. हे वाक्यच खरं चुकीचं आहे. त्यांना ते असं मला हेच कळणार की कालपासून परवा जायचंय की त्यांनी रेफरन्ससाठी दिले मागच्या परवाचा. कालच्या मीन्स भूतकाळातल्या परवा. 2 परवा आहेत ना मराठीत. एक भूतकाळातला परवा, एक भविष्यातला. रेफरन्ससाठी दिलंय की कालच्या परवाचा म्हणजे कालपासून मागं परवा आणि उद्यापासून पुढे परवा. तर ते मे बी रेफरन्स असेल. उद्याच्या परवाला म्हणजे भविष्यातील परवाला आणि कालच्या परवाला म्हणजे भूतकाळातील परवाला. तर आज, काल आणि हा भूतकाळातील परवा. ह्या भूतकाळातील परवाला कुठला वार आहे म्हटलंय? सोमवार. असं मी पकडतोय. मिनिंग काही क्लिअर होत नाही. आणि उद्याच्या परवाला म्हणजे भविष्यातील परवाला. ठीक आहे? तर भविष्यातील परवा कुठला? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. कुठला वार असणार आहे? शुक्रवार. तर ते तसं नाहीये म्हणजे. तसं नाहीये ते. तर ते कालपासून परवा असेल. कालच्या परवा. ठीक आहे. कालच्या परवाला म्हणजे कालपासून जर परवा असेल तर कालच्या काल आज आणि हे परवा कुठला वार आहे? सोमवार. आणि उद्याच्या परवाला, उद्यापासून परवाला म्हणजे उद्याचा उद्या आणि उद्याचा परवा. कळलं काय म्हणतो मी आता? आता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. कुठला वार असणार आहे? रविवार. पण असा काय प्रश्न काय बरोबर नाही येतो. नक्की तुम्ही काय दिलंय? कालपासून परवा दिलंय की कालचा परवा म्हणजे मागचा परवा आणि उद्याचा परवा म्हणजे उद्यापासून परवा दिलंय की भविष्यातील परवा. हे असं काय क्लिअर होत नाही याच्यातून. त्यामुळे एवढा लोड घ्यायचा नाही अशा प्रश्नांचा. इथून इथं जायचं होतं. कालचा परवा, कालपासून परवा म्हणजे किती? 1, 2. उद्याचा परवा म्हणजे उद्यापासून परवा, उद्याचा उद्या आणि उद्यापासूनचा परवा. आता तुम्ही हेच लक्षात ठेवा खरं. कारण तुमचं जे पेपर सेट करतायत त्यांचं डोकं असं चालतंय. तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं. लीप वर्ष किती येतायत? असं विचारलं आपल्याला. सरळ हाताने लिहायचं. मी तर अजिबात लोड घेत नाही. हे बघ 84, 88, 92, 96, 2000, 4, 8, 12, 16, 20, 24. 4 आणि 4, 8 आणि 3, 11. अजिबात लोड घ्यायचा नाही. ह्याला 10 सेकंद लागले का? नाही. कशाला ते करत उलट त्याने जास्त वेळ लागेल. डिफरन्स काढा, 4 न भागा, चुकून एका दुसरं राहायची शक्यता. नाही माहिती मला. नाही माहिती. पर्यावरण दिन माहित आहे मला. 21 जून. मदर तेरेसा जयंती. सॉरी पर्यावरण, मी योगा दिवसच पकडतो. पर्यावरण दिन 5 जून आणि मदर तेरेसा जयंती 26 ऑगस्ट. 26 ऑगस्ट. जून, जुलै, ऑगस्ट. जूनचे किती राहिले मग? 25, जुलैचे 31 आणि 26 ऑगस्टचे 26. 7 त्रिक 21, 4, 3, 5. 4 आणि 3, 7, 5 राहिलं ऑड दिवस. तर किती दिवसाचे अंतर आहे? अरे सॉरी, प्रश्न तसा नाहीच आहे. प्रश्न दिवसाचं अंतर विचारलंय ना आपल्याला. किती दिवसाचं अंतर आहे रे मग? आता 5 जून मध्ये 25 आणि 31 आणि 26 ऑगस्ट पर्यंत. तर बघा 5 आणि 1 6 12. पण अंतर विचारले तर हे 25च येणार ना, मधले दिवस विचारलेत. तर 5 आणि 1 6 आणि 5 11, हातचा 1, 3 आणि 2 5 आणि 3 8. किती दिवसाचं अंतर आहे? 81. आणि हा प्रश्न गेला म्हणून तुमची परीक्षा हुकली असं नसते. ते तुम्हाला माहित पाहिजे होतं असं काही नाहीये. ठीक आहे. पर्यावरण दिवस ठीक आहे. म्हणजे काही गोष्टी कुठला पण, काही लोकांना मदर तेरेसाचा दिवस माहित असेल पण पर्यावरण माहित नसेल. त्याच्यावरून काय तुमचं मेरिट ठरत नसते. पण जे मेन दिवस आहेत ते तुम्हाला माहितच पाहिजे. उद्या नाही तर ते पेपर सेटर म्हणेल माझा बर्थडे कधी आहे?
थोडीच आपण सांगू शकतो ना. 365 दिवसात जवळजवळ प्रत्येकाला रोज 5-5 काहीतरी घडत असते वेगवेगळं. आपण नाही लक्षात ठेवू शकत. पण महत्वाचं माहित पाहिजे आपल्याला. प्रगतीचा वाढदिवस 18 डिसेंबर 2017 आहे सोमवारी. तर त्याच दिवशी जागतिक महिला दिवस कधी असतो आता हे माहित पाहिजे. 8 मार्च. ठीक आहे. मग 8 मार्चचं काढायचं आपल्याला. 8 मार्चचं. मग मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि 18 डिसेंबर. माग जायचंय माग. डिसेंबरचे किती? 17. बरोबर? डिसेंबरचे किती दिवस? 17 ना. माग जायचंय तर 17 म्हणजे किती? 3. नोव्हेंबरचे 2, ऑक्टोबरचे 3, सप्टेंबरचे 2, ऑगस्टचे 3, जुलैचे 3, जूनचे 2, मार्चचे 3, एप्रिलचे 2. आणि आपला कुठं काढायचं आहे? 8 मार्च. 8 मार्चचं कसं करणार? 31 वजा 8 किती येते? 23. 23 मध्ये एक ऍड करायचं. ठरलंय आपलं उलट जाताना. किती येणार? 24. 24 म्हणजे किती? पटलं? मार्चचे दिवस कसं केलं? 31 वजा 8. 8 मार्च पर्यंत जायचं होतं उलट. तर किती आलं? 23. पण 23 नसते ते. 8 मार्च पकडायची तारीख. सो 23 अधिक 1 किती पकडायचे? 24. पण 24 म्हणजेच किती झाले? 7 त्रिक 21 उरले 3. आता हे तुला शिकवलंय मी. कसं करायचं? 3 आणि 2 5 आणि 2 7. परत 3 आणि 2 5 आणि 2 7. डन. आता काय राहत नाही. 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12. किती ऑड दिवस आहेत? 12. 12 म्हणजेच किती असतंय? 7 1 7 उरले किती? 5. म्हणजे तुला 5 दिवस मागं जायचंय. आताचा वार कुठला आहे तुझा? सोमवार आहे. 5 दिवस मागं जाणं म्हणजे 2 दिवस पुढे येणं. मंगळवार, बुधवार. कुठला वार असणार आहे? कळलं का? चलो नेक्स्ट. आज रविवार आहे तर परवा नंतर 29व्या दिवशी कुठला वार येईल? आज रविवार आहे. आज रविवार आहे. परवा कुठला वार येईल मग? उद्या सोमवार, परवा मंगळवार. तर परवा नंतर 29व्या दिवशी. 29व्या दिवशी म्हणजे 7 चोक 28 उरला एक. एक दिवस पुढे जायला लागेल. मग मंगळवार नंतरचा एक दिवस पुढे जाऊन कुठला वार येणार आहे? बुधवार. कळलं? नेक्स्ट. 1 जानेवारी 2024 ला सोमवार होता. तर 30 नोव्हेंबर 2024 ला कुठला वार असेल? आता दोन पद्धती आहेत. एक तर सलग जा, पण तुला अंदाज कळतो की लय मोठं चाललंय हे. मग सलग नको जाऊ. तुला माहित आहे हे लीप वर्ष आहे. मग 1 जानेवारी 2024 ला सोमवार असेल. जर लीप वर्ष असेल तर 31 डिसेंबर 2024 ला मंगळवार असतोय. एक दिवस पुढचा असतोय शेवटचा दिवस. कारण 1 जानेवारी 2025 ला 2 दिवस पुढे असतंय. तर ह्याच्यात एक दिवस पुढे. आता 31 डिसेंबर 2024 ला मंगळवार आहे. आपल्याला काय विचारलंय? 30 नोव्हेंबरचा वार विचारलाय. बरोबर? 31 डिसेंबरचे राहिलेत किती दिवस? 30. आणि आपल्याला 30 नोव्हेंबरचा काढायचा आहे म्हणजे पहिलाच दिवस. टोटल ऑड डेज किती झाले? 31. 31 म्हणजेच किती? 3. म्हणजे आपल्याला मंगळवार पासून 3 दिवस मागे यायचंय. सोमवार, रविवार, शनिवार. कुठला असणार आहे? शनिवार. कळलं काय केलं मी? मला जानेवारी ते नोव्हेंबर लय वेळ लागला असता रे. सगळ्याचं काढत बसा. त्याच्यापेक्षा मला हे बरं वाटतंय. काय केलं मी? 1 जानेवारी 24 ला सोमवार आहे तर 31 डिसेंबर 24 ला मंगळवार असणार. लीप वर्ष आहे म्हणून. साधं वर्ष असतं तर सोमवारला सोमवारच लिहिलं असतं मी. आणि मग उलट काढलं कारण एकाच महिन्याचं पडलंय. तुला काढायचं असेल असं तरी पण काढू शकतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि 30 नोव्हेंबर. ठीक आहे. जानेवारीचे 1 जानेवारी गेले म्हणजे उरले किती? 30 म्हणजे 2. फेब्रुवारीचे 1, मार्च 3, एप्रिल 2, मे 3, जून 2, जुलै 3, ऑगस्ट 3, सप्टेंबर 2, ऑक्टोबर 3 आणि 30 नोव्हेंबरचे 2. कर मग हे 3 आणि 2 5 आणि 2 7. 3 आणि 2 5 आणि 2 7. झालं. परत 3 आणि 3 6 आणि 1 7. उरले किती? 3 आणि 2 5. 5 दिवस पुढे जा. काय ते बघ? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आलं का तेच उत्तर? हे तुला हे बरं वाटत असेल तर हे कर. ही माझी मेथड आवडली असेल तर ही कर. आपण टाइम स्पॅन बघायचा. कुठून माझं काम कमी होईल ते बघत राहायचं. पण हे करताना सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत ना. साधं वर्ष असेल तर पहिला शेवटचा दिवस सेम असतो. लीप वर्ष असेल तर पहिला आणि शेवटचा दिवस एक न पुढे असतो. हे नाही माहितीये मला. सॉरी.
तुम्हाला माहिती आहे कुणाला? हा, ठीक आहे, हे नंतर बघू आपण. तुम्हाला माहित होतं कुणाला ते? फाल्गुन येतंय का त्याचं? तरी पण एकदा चेक करा तुम्ही. हा, रहींचा जन्म 7 जुलै 2007 ला शनिवारी झाला, तर त्याचा दुसरा वाढदिवस. पहिला वाढदिवस कधी येणार? 7 जुलै 2008 ला. तो कधी असणार आहे? शनिवार नंतर शुक्रवारी ते 29 फेब्रुवारी खाऊन घेणार. आणि कुठे येणार? रविवार नंतर सोमवार. हा पहिला. आणि दुसरा वाढदिवस कधी असणार मग त्याचा? मंगळवार. इझी करा. महाराष्ट्र दिन सोमवारी आला, 1 मे सोमवारी. स्वातंत्र्य दिन जून, जुलै, 15 ऑगस्ट. 1 मे म्हणजे 30, जून म्हणजे 30, जुलै म्हणजे 31 आणि हे 15. 2 2 3 1, 3 2 5 2 7. एक एक्स्ट्रा आला, एक एक्स्ट्रा आला तर सोमवार नंतर काय येणार आहे? मंगळवार. कळलं आता? काय रट्टा मारायला लावला का आपण? काहीच नाही. कशाला ते पाठ करत बसतात कोण काय माहिती लोक. 1 जानेवारी 2020 ला बुधवार होता, तर 31 डिसेंबर 2022 ला कुठला वार येईल? आता बघा, 1 जानेवारी 2020 ला बुधवार होता. मग 2021 ला कुठला वार असेल 1 जानेवारीच्या? गुरुवार इथं जाणार, लीप वर्ष म्हटल्यावर, आणि शुक्रवार. परत 1 जानेवारी 2022 ला कुठला वार असणार? शनिवार. आणि जो वार 1 जानेवारी 2022 ला असणार आहे, तोच वार 31 डिसेंबर 2022 ला पण असणार. पहिला आणि शेवटचा दिवस सेम असतो. मग काय येणार आहे? हा पण शनिवार. अशा छोट्या छोट्या गोष्टी माहित असेल तर लय बरं पडतं. जे साधं वर्ष असतं तुमचं, साधं वर्ष असतं, त्याचा पहिला आणि शेवटचा दिवस सेम असतो. शेवटचा दिवस सेम. आणि जे लीप वर्ष असतं तिथं पहिला मध्ये एक ऍड केला की काय मिळतो तुम्हाला? शेवटचा दिवस मिळतो. ठीक आहे. साध्या वर्षामध्ये पहिला आणि शेवटचा दिवस सेम असतो, आणि जे लीप वर्ष असतं तिथं पहिल्यामध्ये एक ऍड केले की शेवटचा दिवस मिळतो. नेक्स्ट, एका महिन्याचा 7वा दिवस हा शुक्रवार पूर्वी 4 दिवस आहे. शुक्रवार पूर्वीचा 4 दिवस कुठला? गुरुवार, बुधवार, मंगळवार आणि सोमवार. म्हणजे 7वा दिवस कुठला आहे? सोमवार आहे. ठीक आहे. तर त्या महिन्याचा 29वा दिवस कुठला? 19वा दिवस कुठला? ठीक आहे. आता 7 आणि 8 15 दिवस पण सोमवार असणार आहे. परत 15 आणि 7 22 सोमवार असणार आहे. 22 पर्यंत जायचंच नाही खरं आपल्याला, 19वा पाहिजे ना. पाणी पडतंय काय? एसी लागत पण नाही, आणि हा म्हणजे फील नाही आहे का एसीचा? चला बघा, 15वा पण सोमवार असणार. 16, 17, 18, 19. तर सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. 19वा दिवस काय? एका महिन्याचा 7वा दिवस हा शुक्रवार पूर्वी 4 दिवस आहे. गुरुवार, बुधवार, मंगळवार, सोमवार. 7, अरे 7 आणि 8 कुठं करतोय मी? 7 आणि 7 14, 7 दिवसांनी ना. 14, 15, 16, 17, 18 आणि 19. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. कळलं? 7 दिवसांनी दुसरा वार येतो. किरणचा जन्म शनिवार 22 मार्च 1982 रोजी झाला. ज्या दिवशी तो 14 वर्ष 7 महिने 8 दिवसांचा झाला असेल, त्या दिवशी कुठला वार होता? कसं करणार? हे प्रश्न आहेत ना, जरा अँबिग्युअस असतात असे प्रश्न सोडवणे. 14 वर्षांमध्ये ते प्रॉपर 14 तर वाढदिवस पुढे जायला लागेल आपल्याला, बरोबर? आता 14 वर्ष पूर्ण झाले. हा, 14 वर्ष तरी पुढे जाऊ आपण.
14 वर्ष पुढे जाणं म्हणजे 14 प्लस त्याच्यात लीप वर्ष किती आहेत? 4, 8, 12, 3 लीप वर्ष आहेत. पण ते 84 पण येते ना. ठीक आहे. 14 वर्ष पुढे जाणं म्हणजे कुठल्या वर्षापर्यंत पोहोचणं ते कळवा आधी. 96, 96. 96 पर्यंत पोहोचतोय तो. बरोबर? म्हणजे 22 मार्च 96 पर्यंतचं तर काढू आधी आपण. चालतंय? 22 मार्च 96 पर्यंत काय काय येणार रे? आता ह्याच्यात 4 लीप वर्ष येणार. कुठले कुठले? 84, 88, 92 आणि 96. काय येणार 96 पण? फेब्रुवारीच्या पुढची तारीख आहे ना? म्हणजे 14 प्लस 2 करून नाही किती? 3 करून नाही करणार, 4 करायला लागणार. 14 लीप वर्ष किती आहेत? 4. तर 18 ऑड दिवस आले. 18 ऑड दिवस असतात का कधी? नाही. 7 14 उरले किती? 4. म्हणजे कुठला वार होता? शनिवार. शनिवार मध्ये 4 मिळवले. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. कुठला वार असणार आहे? बुधवार. पण कुठपर्यंत आलोय आपण? आपण आलोय फक्त 14 वर्ष पुढं. त्याच्यानंतर आपल्याला 7 महिने जायचं आहे. त्याच्यानंतर 7 महिने जायचं आहे. त्या 7 महिन्यांच्या ऐवजी आपण आधी 8 दिवस जाऊ. अरे पण मेन विषय काय? 7 महिन्यांचे ते दिवस कसे पकडायचे? कुठून मोजायचे दिवस? हे असे प्रश्न तयार होत नसतात त्यामुळे. आता तो कुठून आहे? 22 मार्च पासून आहे. बरोबर? मग 22 पासून 8 दिवस 30 झाले. मग आता ते 7 महिने मी 30 पासून मोजू का? कसे मोजू मी 7 महिने? ते असं डिक्लेअर करत नाहीत व्यवस्थित. त्यामुळे असे प्रश्न नाहीत तयार व्हायला पाहिजेत. आणि नंतर जाऊन स्क्रॅपच करतात. कोण ना कोण तर ऑब्जेक्शन घेतं याच्यावर आणि ते स्क्रॅप होऊन जातात. आता बघा 22 मार्च झालं 96 आणि 22 मार्च पासून मी 7 महिने पुढचे कुठले पकडू? मग त्यातला 31चा दिवस, 30चा दिवस हे पण मॅटर करणार ना. कारण ऑप्शन बघ काय आहेत का जवळ-जवळ? जवळच असणारच ऑप्शन 7च दिवस तर आहेत. त्यामुळे असं काय ह्याचं एक्झॅक्ट उत्तर काढता येत नसतं. एकनं जरी चुकलं तर ते चुकणारच आहे तुमचं. तुम्ही काय कराल 7 महिन्यांना 7 गुणिले 30 करायला लायतलंय. ठीक आहे? 7 गुणिले 30 म्हणजे किती झाले 210 दिवस. मग 210 दिवसांचे ऑड डेज किती येणार? 0. म्हणजे थोडक्यात तोच वार आल्यागत झालं याच्यात. 0 ऑड डेज म्हणजे शनिवारच येणार. पण एक जरी आता ते 7 महिन्यामध्ये काही काही दिवस 31चे असणार ना. ते पकडणार कसं? त्यामुळे असा प्रश्न काही तयार व्हायला नाही पाहिजे. नंतर जाऊन या ऑब्जेक्शनच घेतो कोण ना कोणतरी. सांगा. ह्याच्यात खूप जण चुकतात. जेव्हा सलगचे 2 महिने येतात तेव्हा खूप जण चुकतात. चला 5 सप्टेंबर मंगळवार किती उरले दिवस? 25. गांधी जयंती 2 ऑक्टोबर 2. 25 आणि 2 27 म्हणजे 6 दिवस. 6 दिवस पुढे म्हणजे 1 दिवस मागे. मंगळवारचे 1 दिवस मागे काय आलं? सोमवार. 2014 या वर्षीचा नाताळ गुरुवारी आला म्हणजे 25 डिसेंबर. 25 डिसेंबर गुरुवारी आला. तर 2016चा बालिका दिन कधी? 3 जानेवारी. ठीक आहे. तर 3 जानेवारीला कुठला वार आला? 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेंची जयंती म्हणजेच बालिका दिवस साजरा करतो आपण. ठीक आहे. 3 जानेवारीला म्हणजे पुढे जायचं आता. किती डिसेंबरचे किती राहिले आता? 6 दिवस. 3 जानेवारी 6 आणि 3 9. 9 म्हणजेच किती? 2. 2 दिवस पुढे जायचं. शुक्रवार, शनिवार. मग डिसेंबर आहे ना? अरे 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 14 ते 16 आहे. मी 15 ते 16 बघतोय. थांबा. 26 डिसेंबरला गुरुवार होता. कधी? 2014चा. तर 26 कुठला? 25 डिसेंबरला. तर 25 डिसेंबर 2015चा कुठला असणार आहे? शुक्रवार. आणि आता तुला 2016चा बालिका दिवस विचारलाय 3 जानेवारी. 3 जानेवारीच आहे ना? 3 मार्च आहे. 3 जानेवारीच आहे ना? तर शुक्रवार 9 दिवस होते आणि 2 दिवस पुढे जायचं होतं आपल्याला. 9 दिवस गॅप आलता. तर 2 दिवस पुढे गेले तर काय येते मग? शनिवार आणि रविवार. जर 2016 या वर्षी गांधी जयंती रविवारी होती तर प्रजासत्ताक दिन कुठल्या वारी असेल? त्याच वर्षी. म्हणजे 26 जानेवारी विचारले, तुम्हाला 2 ऑक्टोबर दिले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जुलै, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑगस्ट, सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर.
तर 2 ऑक्टोबरचा एकच दिवस राहिला. ठीक आहे. 26 जानेवारीचे उलटे जायचं आता आपल्याला, म्हणजे 5 आणि तो 26 जानेवारी 1 6. परत फेब्रुवारीचा 1 3 2 3 2 3 3 2. आता हे रट्टाच होतं, ते पाठच होतं तुम्हाला डायरेक्ट. मग बघा 6 आणि 1 7, 3 आणि 2 5 आणि 2 7, 3 आणि 3 6 आणि 1 7, 3 आणि 2 5. म्हणजे मला 5 दिवस मागे जायचं, याचा अर्थ 2 दिवस पुढे येणे. रविवार नंतर 2 दिवस पुढे, म्हणजे सोमवार आणि मंगळवार. नंबर 2. मगाच्या सारखं वजाबाकी करून काढायचंय होमवर्कला हे तुम्ही. सोहमचा जन्म 15 जून 2011 ला झाला. तो दिवस बुधवार होता. तर सोहमच्या 5व्या वाढदिवशी कोणता वार असेल? 5वा वाढदिवस 12 13 14 15 आणि 16. 5वा वाढदिवस बुधवार होता 15 जून. इथं गुरुवारच असणार आहे. काय फरक पडेल का ह्याच्यात? पडेल. एक सेकंड. 5 जून 15 जून 2011 ला झाला. हा 29 फेब्रुवारी येते ना मध्ये. तर गुरुवारचं बुधवारचं काय होणार? गुरुवार. आणि इथं काय येणार? शुक्रवार. शनिवार, रविवार, सोमवार. आणि इथं पण काय येणार? मंगळवार इथं मध्ये जाणार. आणि इथं काय येणार? बुधवार. 5व्या वाढदिवशी कुठला वार असेल? बुधवार. 29 फेब्रुवारी येत आहे का त्याच्यात तेवढं बघायचं. आला तर त्याला एक दिवस देऊन टाकायचं. रवीचा जन्म 5 मे 1992 सोमवारी झाला. हा एमपीएससीचा प्रश्न आहे, म्हणून आपलं पुस्तक पण महत्वाचं आहे. एमपीएससीला विचारलेला प्रश्न आहे, पुस्तकात बघू शकता तुम्ही. तर 5 मे 1992 सोमवारी झाला. प्रत्येक वाढदिवसाला तो चित्रपट पाहायला जातो. मात्र वाढदिवस मंगळवारी किंवा बुधवारी असल्यास तो चित्रपट पाहत नाही. पहिल्या 10 दिवसांपर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही? चला लिहून करू सरळ. 5 मे 1992 ला झालाय. प्रत्येक वाढदिवसाला चित्रपट पाहायला जातो. 10व्या वाढदिवसापर्यंत किती वेळा? 10 वाढदिवस काढू. 93 94 95 96 97 98 99 2000 2001 2002 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वाढदिवस झाले. आता कधी जन्म झालाय त्याचा? सोमवारी. सोमवारी जन्म झालाय तर 5 मे इथं काय येणार? मंगळवार, बुधवार, गुरुवार. इथं शुक्रवार गायब होणार आहे. इथं काय येणार? शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. इथं बुधवार गायब होणार आणि इथे येणार गुरुवार. परत इथे येणार शुक्रवार आणि इथे येणार शनिवार. कळलं? तो कधी कधी चित्रपट पाहायला जात नाही. मंगळवार आणि बुधवार असेल तर तो चित्रपट पाहत नाही. म्हणजे मंगळवार बुधवार नाही पाहिला चित्रपट. परत मंगळवार, परत काहीच नाही. म्हणजे पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत तो किती वाढदिवसात चित्रपट पाहत नाही? 3 वाढदिवस तो चित्रपट पाहू शकणार नाही. आम्ही पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत चित्रपट काय असतो तेच माहित नव्हतं. त्याला न्यायचंय कशाला रवीला? कळलं? निनाद 14 जानेवारी या दिवशी जन्मला. निनादपेक्षा मनोज 17 दिवसांनी मोठा आहे. 17 दिवसांनी मोठा म्हणजे आधी. कळलं? 17 मोठा आहे. त्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन बुधवारी साजरा झाला असेल, म्हणजे 26 जानेवारी. बरोबर? बुधवारी साजरा झाला असेल 26 जानेवारी. तर 26 वजा 7 किती? 19. 19 पण कधी झाला? बुधवार. बरोबर? मग 18 17 16 15 आणि 14. बुधवार, मंगळवार, सोमवार, रविवार, शनिवार, शुक्रवार. 14 ला कुठला वार आहे? शुक्रवार. आता 17 दिवसांनी मोठा आहे म्हणजे 17 दिवस आधी जन्मलाय. 17 ऑड डेज असणार, म्हणजे 17 ऑड डेज म्हणजेच 3 ऑड डेज. 7 2 14 उरले 3, म्हणजे 3 दिवस मागे यायला लागणार. मग 14 पासून 3 दिवस मागे या. गुरुवार, बुधवार, मंगळवार. 3 दिवस मागे आलो. वार कुठला आला? पहिल्यांदा आपण 26 जानेवारीला कुठे गेलो? 26 जानेवारीला बुधवार आहे ना, त्याच्यावरून 14 जानेवारीची तारीख काढली. 26 पासून आधी 7 दिवस गेले 19. 19 पासून हाताने कॅल्क्युलेट केलं. 18 17 16 15 14. मग ते आलं आपलं काहीतरी. आणि त्याच्यापासून मग शुक्रवार पासून 2 दिवस मागे गेलो आपण. किती? 3 दिवस मागे गेलो. तर काय आलं आपल्याला? मंगळवार. 3 दिवस मागे का गेलो? 17 दिवसांनी मोठा आहे म्हणजे 17 दिवस आधी जन्मलाय. पुढे नका जाऊ, मागे जा. ठीक आहे? 17 दिवस आधी जन्मलाय. 17 म्हणजे 7 2 14 उरले 3 ऑड डेज. 3 दिवस मागे गेलो आपण. 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात. थोडक्यात हे करायचं आपल्याला. 1996
1996, 97, 98 आणि 99. सोमवारी झाली. इथं काय येणार मंगळवार लीप वर्षाचा आणि इथं काय येणार बुधवार, हे गुरुवार आणि हे किती येणार शुक्रवार. 1999 ची सुरुवात कधी झाली शुक्रवार. कळलं? ओके. तर हे होते अशा प्रकारचे आपले 50 प्रश्न. तुम्ही घरी बसून सुद्धा 2 तासात 50 प्रश्न नाही प्रॅक्टिस होणार तुमची. त्यामुळे लेक्चरला या. डोक्यात जाते, रिवाइज होते, दुसरं काहीही करायची गरज नाही. जे ग्रुपमध्ये नाहीत त्यांनी मला या नंबरला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. याच्यात आपण याची पीडीएफ देतोय. पीडीएफ देतोय आपण याची सोडवलेली पण आणि मग ब्लँक पण. ठीक आहे. थांबू आज आपण इथे.